Hello students, I welcome you all in this session of Standard 7 for subject English. Students, I hope you all are staying at home and you all are in good health. Students, use masks and sanitizers when you are going out of your home, and after coming to your home, wash your hands, legs, wash your face thoroughly with water and use sanitizers always. So students, today we are going to learn a next lesson, that is teeny tiny, a very nice lesson. So let's go to the lesson. We will translate this lesson in Marathi also. Teeny tiny. Here's a traditional English story that creates horror and fun at the same time. विद्यार्थी मित्रांनो, टीनी टायनी ही एक कथा आहे आणि ही कथा एकाच वेळेस आपल्या मनात भीतीसुद्धा निर्माण करते आणि मजासुद्धा निर्माण करत असते. टीनी टीनी म्हणजेच इवलासा आणि टायनी म्हणजेच अतिशय लहान. इवलासा छोटूसा. The words teeny tiny repeated throughout the story add to the fun. या स्टोरीमध्ये टीनी टायनी हे वर्ड्स रिपीट झालेले आहेत. पुन्हा पुन्हा ते येत आहेत आणि हे वर्ड्स टीनी टायनी पुन्हा पुन्हा आल्यामुळे या गोष्टीमध्ये फन निर्माण करत आहेत, मजा निर्माण करत आहेत, एक मनोरंजन तुमच्यासाठी ते निर्माण करत आहेत. The story takes you to the world of fantasy where ordinary things also appear mysterious. Stories of old women are common in traditional tales of many regions. विद्यार्थी मित्रांनो, ज्या म्हाताऱ्या मुलांच्या ज्या काही म्हाताऱ्या लोकांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. So let's go to the story. Teeny tiny. I will read a whole para, then I will translate it in Marathi also. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. Now, one day, this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. आता टीनी टायनी वुमन होती म्हणून तिच्या सर्व गोष्टी कशा होत्या, टीनी टायनी होत्या. म्हणजे तिच्या छोट्याशा इवल्याच्या छोट्याशा बाईची सर्वच गोष्टी कशा होत्या, ह्या टीनी टायनी होत्या, छोट्याशा इवलूशा होत्या. वन्स अपॉन म्हणजेच एकेकाळी. देर वॉज अ टीनी टायनी वुमन. एक टीनी टायनी वुमन होती जी राहत होती टीनी टायनी हाऊसमध्ये. मग तिचं टीनी टायनी हाऊस कुठे होतं, टीनी टायनी व्हिलेजमध्ये. म्हणजे व्हिलेज देखील त्या बाईचं कसं होतं, टीनी टायनी होतं. नाउ वन डे this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. आणि मग तिने एके दिवशी तिचा डे म्हणजेच काय, दिवस. मग वन डे म्हणजेच एके दिवशी तिने तिचा टीनी टायनी स्कार्फ म्हणजे रुमाल, डोक्याला बांधतो तो रुमाल, टीनी टायनी स्कार्फ तिने बांधला, टाईड म्हणजेच बांधणे. अँड वेंट आउट ऑफ हर टीनी टायनी हाऊस. ती तिच्या टीनी टायनी हाऊसमध्ये निघाली. टू टेक अ टीनी टायनी वॉक, छोटंसं चालण्यासाठी. अँड व्हेन द टीनी टायनी वुमेन हॅड गोन अ टीनी टायनी वे. आता टीनी टायनी वुमेनचं हाऊस टीनी टायनी, व्हिलेज वॉज ऑल्सो टीनी टायनी, द स्कार्फ वॉज ऑल्सो टीनी टायनी अँड तिचा वॉक जो होता तो सुद्धा टीनी टायनी. मग वे कसा असेल, तो देखील टीनी टायनी. शी केम टू अ टीनी टायनी गेट. So the teeny tiny woman
opened the teeny tiny gate and went into a teeny tiny churchyard. आणि ती एका टीनी टायनी गेट जवळ येऊन उभी राहिली. अँड शी ओपन इट, ओपन म्हणजेच काय, उघडणे. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड, आणि ती एका टीनी टायनी चर्चयार्डमध्ये गेली. चर्चयार्ड म्हणजेच चर्चच्या आजूबाजूला असलेली जागा. चर्च तुम्ही पाहिलेलंच आहे, ख्रिश्चन लोकांचं प्रार्थना करण्याचं स्थान. म्हणजे चर्चयार्ड is an enclosed area around a church where people are buried, जिथे लोकांना, मेलेल्या लोकांना घाललं जातं. And when this teeny tiny woman had got into a teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and teeny tiny woman said to her teeny tiny self. आता बघा. And when she opened a teeny tiny gate and she went into a teeny tiny churchyard, and the teeny tiny woman had got into a teeny tiny churchyard and she saw a teeny tiny bone. आणि बोन म्हणजेच हाडाचा तुकडा, मग हाड, तर मग तिला एक टीनी टायनी बोन दिसलं. ऑन अ टीनी टायनी ग्रेव, टीनी टायनी ग्रेववर, म्हणजेच तिथे जी हिरवळ होती, टीनी टायनी होती ती हिरवळ देखील, मग या टीनी टायनी ग्रेववर तिला एक टीनी टायनी बोन सापडला. अँड द टीनी टायनी वुमेन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ, ती स्वतःशीच एकदम टीनी टायनी बोलली, हळूहळू बोलली, दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर. मग ती स्वतःशी म्हटली की हे टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर. सपर म्हणजे लास्ट मील ऑफ द डे. लास्ट मील ऑफ द डे म्हणजेच जे आपण रात्री जेवतो त्यावेळेस. मग तिने म्हटलं की हे माझ्या रात्रीच्या जेवणासाठी हे टीनी टायनी बोन विल मेक अ टीनी टायनी सूप. आताच इथे आपण ग्रेव, टीनी टायनी ग्रेव, ग्रेव मीन्स अ प्लेस वेअर अ पर्सन इज ब्युरिड, म्हणजे जिथे लोकांना गाळलं जातं तिथे, आणि वरतून गवताची शाल देखील तिथे पसरवली जात असते. मग याला ग्रेव असं म्हणत असतात. सो द टीनी टायनी वुमेन पुट अ टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि मग त्या टीनी टायनी बोनला तिने उचललं. She put it and she kept that teeny tiny bone in her teeny tiny pocket. तिने तिच्या टीनी टायनी खिशामध्ये ते टाकलं. And went home to her teeny tiny house. And went her teeny tiny house. आणि ती पुन्हा तिच्या टीनी टायनी हाऊसकडे ती गेली. Now when the teeny tiny woman got home to her teeny tiny house, she was a teeny tiny bit tired. And the teeny tiny woman was teeny tiny bit tired. आणि ती थोडीशी टीनी टायनी ती थकलेली होती. So she went up her teeny tiny stairs. And तिचं जर टीनी टायनी हाऊस होतं तर तिच्या स्टेअर्स म्हणजेच काय, पायऱ्या, त्या देखील कशा होत्या, टीनी टायनी होत्या. ऑफ अ टीनी टायनी बेड, तिच्या टीनी टायनी बेडला ती गेली. अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कबर्ड. टीनी टायनी हाऊसमध्ये टीनी टायनी वुमनचं एक टीनी टायनी कबर्ड होतं. कबर्ड म्हणजेच कपाट. अँड व्हेन धिस टीनी टायनी वुमेन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाईम, शी वॉज अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड. आणि हे टीनी टायनी वुमेनला टीनी टायनी टाईमसाठी स्लीप घेत असताना, स्लीप म्हणजेच काय, झोपणे, मग ती टीनी टायनी टाईमसाठी, टीनी टायनी टाईम वेळेसाठी ती झोपली असताना ती एकदम जाग आली तिला. शी अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस, आणि तिला एक हळू आवाज आला. फ्रॉम अ टीनी टायनी कबर्ड, टीनी टायनी कबर्डमधून तिला आवाज आला, विच सेड गिव्ह मी माय बोन. अँड दिस टीनी टायनी वुमेन वॉज टीनी टायनी बीट फ्रायटन्ड.
आणि ही टिनी टायनी बीट फ्रायटन झाली, म्हणजे ती घाबरली. फ्रायटन म्हणजेच काय, घाबरली. सो शी hid her teeny tiny head under the teeny tiny cloths and went to sleep again. ती जरा घाबरली कारण आवाज काय आला होता, गिव मी माय बोन. आणि तो आवाज कुठून आला होता, टिनी टायनी कबर्डमधून. मग हा टिनी टायनी कबर्डमधून आवाज आल्यानंतर त्या टिनी टायनी वुमेनने तिचं टिनी टायनी हेड म्हणजेच काय, डोकं, तिचं छोटंसं डोकं, शी हिड हर टिनी टायनी हेड अंडर द टिनी टायनी क्लॉथ्स. तिच्या टिनी टायनी क्लॉथ्समध्ये तिने तिचं डोकं ते लपवलं. अँड वेंट टू स्लीप अगेन, आणि ती पुन्हा झोपी गेली. अगेन म्हणजेच पुन्हा. And when she had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard, a teeny tiny louder. आणि मग हा आधीपेक्षा जो टिनी टायनी व्हॉइस होता तो थोडा टिनी टायनी लाऊडर झाला, थोडा अजून लाऊडर झाला. गिव मी माय बोन. आवाज पुन्हा तिला तोच ऐकू आला, गिव मी माय बोन. गिव म्हणजेच देणे, मला माझं हाड दे परत, बोन दे परत. दिस मेड द टिनी टायनी वुमेन अ टिनी टायनी मोर फ्रायटन. आणि मग हा पुन्हा लाऊडर झालेला आवाज जो साऊंड होता तो त्या टिनी टायनी वुमेनला त्या आवाजाने पुन्हा फ्रायटन केलं, थोडं जास्त ती घाबरली. So she hid her teeny tiny head under a teeny tiny further under the teeny tiny cloths. आणि तिने पुन्हा तिचं डोकं त्या टिनी टायनी क्लॉथ्समध्ये पुन्हा लपवलं. इथे आपण या चित्रामध्ये पाहू शकतो कशा प्रकारे ती टिनी टायनी वुमेन घाबरत आहे. And when the teeny tiny woman had been to sleep again, the teeny tiny voice from the teeny tiny cupboard said again teeny tiny louder. आणि मग ती पुन्हा झोपली आणि झोपल्यानंतर तो टिनी टायनी कबर्डमधून टिनी टायनी व्हॉइस अजून टिनी टायनी लाऊडर झाला, गिव मी माय बोन. मला माझा हाड दे परत. And this teeny tiny woman was a teeny tiny bit more frightened. आणि मग ती जी टिनी टायनी वुमेन होती ती पुन्हा घाबरली. But she put her teeny tiny head out of the teeny tiny cloths. पण यावेळेस तिने टिनी टायनी क्लॉथमध्ये तिचं डोकं लपवलं नाही. ती घाबरून तिने ते डोक्यावरून तिचे कपडे घेतले नाहीत, तर तिने तसेच राहू दिले आणि तिने खाली केले. तिने हेड ओपन केलं. अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस. आणि तिने तिच्या जोरात टिनी टायनी व्हॉइसमध्ये जोरात ओरडली, टेक इट, घेऊन टाक, ते घेऊन टाक तू. आणि द टिनी टायनी वुमेन स्लेप्ट अगेन. सो स्टुडंट्स, ही होती आपली आजची स्टोरी टिनी टायनी. मग अशा प्रकारे ही टिनी टायनी वुमेन ते टिनी टायनी बोनमुळे ती इतकी घाबरली होती. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी नक्की आवडली असेल असे मला वाटते. आता आपण वळूयात आपल्या वर्कशॉपकडे. Here is the first question, that is, describe the teeny tiny woman's house using details from the story and your imagination. ह्या टिनी टायनी वुमेनचं हाऊस आपल्याला डिस्क्राईब करायचं. डिस्क्राईब करणे म्हणजेच काय, त्याची सविस्तर रूपात त्याच्याबद्दलची माहिती लिहायची आहे. मग टिनी टायनी वुमेनचं हाऊस कसं होतं, टिनी टायनी. मग त्याच्यामधल्या गोष्टीसुद्धा टिनी टायनी. देर वॉज अ टिनी टायनी स्टेअर्स, देर वॉज टिनी टायनी स्टेअर्स, देर वॉज अ टिनी टायनी बेड, देर वॉज अ टिनी टायनी कबर्ड. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लिहायच्या आहेत. सेकंड क्वेश्चन इज रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फिल द ब्लँक्स. आपल्याला इथे काही
सेंटेन्सेस दिले आहेत आणि त्या सेंटेन्समध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. जसं टिनी टायनी वुमेन लिव्ड इन अ टिनी टायनी हाऊस. द टिनी टायनी वुमेन वेंट आउट टू टेक अ टिनी टायनी वॉक. म्हणजे ह्या सगळे गोष्टी आपल्याला या स्टोरीमध्ये सापडणार आहेत. त्यासाठी तुम्ही सर्वांनी स्टोरी पूर्णपणे वाचायची आहे. यू हॅव टू रीड द स्टोरी थोरोली. आता वळूयात पुढील प्रश्नाकडे. द वर्ड टिनी टायनी इज कंपाऊंड वर्ड. दॅट इज अ वर्ड मेड ऑफ 2 वर्ड्स. टिनी टायनी हा एक कंपाऊंड वर्ड आहे आणि तो 2 शब्द मिळून बनलेला आहे. वर्ड्स लाईक टिनी टायनी आर मोस्टली यूज्ड इन इन्फॉर्मल लँग्वेज. अशा प्रकारचे अनेक शब्द आपण बोलत असतो. चिल्ड्रन्स स्टोरीज अँड सॉंग्स, फोक टेल्स एक्सेट्रा. आपण गोष्टी सांगताना, गाणे म्हणताना ह्या शब्दांचा वापर करत असतो. राईट द वर्ड्स लाईक टिनी टायनी. इथे काही शब्द दिले आहेत आणि त्या शब्दांसाठी आपल्याला काही कंपाऊंड वर्ड्स तयार करायचे आहेत. जसं इन्सी विन्सी. एक पोएम होती लहानपणी आपण फर्स्ट स्टँडर्डला असताना, इन्सी विन्सीची. टिक टॉक. देन फ्लिप फ्लॅप. हिकरी डिकरी ही देखील आपल्याला एक पोएम होती. चिट चॅट. क्रिस क्रॉस. डिंग डॉंग. डिंग डॉंग बेल अशी एक पोएम होती. बो डो. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला पूर्ण करायचा आहे. देन द 5th क्वेश्चन इज थिंक ऑफ द रिपीटेटिव्ह स्टोरी अबाउट अन ओल्ड वुमन फ्रॉम युअर मदर टंग. ट्राय टू ट्रान्सलेट इन टू इंग्लिश. तुमची मदर टंग. आता मदर टंग म्हणजेच काय? मातृभाषा. मग आपली मातृभाषा जी आहे ती आहे मराठी. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही स्टोरीज तुम्ही ओल्ड वुमेनबद्दल, म्हाताऱ्या बाईबद्दल जर ऐकल्या असतील तर त्या स्टोरी तुम्ही आठवायचा प्रयत्न करायचा आहे. अँड देन यू हॅव टू ट्रान्सलेट इट इन टू इंग्लिश. आणि मग ती तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्कस अँड राईट ब्रीफली. व्हाय यू शुड डू व्हॉट यू शुड डू when you find something in the street. What you should do when you find something in the street. आता ओल्ड वुमेनने ते बोन तिला रस्त्यामध्ये मिळालं, तिने उचललं आणि घरी आणल्यानंतर ते बोन तिच्याशी बोलू लागलं. गिव मी माय बोन, गिव मी माय बोन अशा प्रकारचे तिला आवाज येत होते. मग अशा वेळेस जर तुम्हाला एखादी गोष्ट जर सापडली तर तुम्ही काय कराल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. when you find something in the street, ते तुम्ही उचलायला पाहिजे का? तर नाही. अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट कुड हॅव हॅपन व्हेन द ओल्ड वुमेन सेड टेक इट. म्हणजे काय घडलं असेल जेव्हा ओल्ड वुमेन म्हटली टेक इट. ते मग तो कब्बडमधून येणारा आवाज भूताचा होता की कशाचा होता की याबद्दल आपण जर विचार केला तर मग टेक इट ती म्हटल्यानंतर काय झालं असतं हा विचार करून, हे इमॅजिनेशन करून, ही कल्पना करून आपण उत्तर लिहायचं आहे. सो स्टुडंट्स, आय थिंक यू माइट हॅव लाईक दिस स्टोरी व्हेरी मच. आणि अशाच प्रकारच्या अनेक स्टोरीज आपल्याला इंग्लिशच्या या वर्षी शिकायच्या आहेत. सो आपण नेहमीच आनंदाने इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. थँक्यू स्टुडंट्स. आता भेटूया पुढच्या पाठाच्या वेळेस.